ऑफ सीझनमध्ये पण आंब्याची मजा घ्यायची आहे किंवा आंबे सगळे पिकत चाललेत पण ते स्टोअर कसे करायचे हे समजत नाहीये? मग हा व्हिडिओ नक्की बघा आणि अशी सोपी ट्रिक वापरून पल्प स्टोअर करा, तोही वर्षभर. आणि हो, व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट नक्की करा. हे एव्हरीवन, मी पूजा आणि हा आहे माझा सर्वात पहिला व्हॉइस ओव्हर व्हिडिओ. सो गेले काही दिवस मी विचार करत होती की मला कुठला तरी व्हिडिओ पोस्ट करायचा आहे, पण कुठला व्हिडिओ तेच समजत नव्हतं. आणि फायनली मला हा व्हिडिओ मिळाला माझ्या गॅलरीमध्ये, जो मी ऑलमोस्ट लास्ट इयरला शूट करून ठेवला होता. आणि इथे मी बनवत होती आंब्याचा पल्प, जो मी डीप फ्रीज करून स्टोअर करणार होती. सो आंब्याचा पल्प करायच्या आधी असे हे आंबे मी एक एक स्वच्छ धुवून घेतले होते. आणि हो, हे आंबे आहेत ना, ते माझ्या गावच्या झाडाचे आंबे आहेत. आय एम शुअर माझ्यासारखी इकडे बरीच लोक असतील ज्यांना जेव्हा आंब्याचा सीझन असतो तेव्हा आंबे खायचे नसतात, पण जेव्हा आंब्याचा सीझन निघून जातो तेव्हा आंबे खावेसे वाटतात. सो अशा माझ्यासारख्या लोकांसाठी मी घेऊन आली आहे एक इंटरेस्टिंग ट्रिक, जी वापरून तुम्ही हा आमरस स्टोअर करू शकता अगदी वर्षभरासाठी आणि वर्षाचे 365 डेज आमरस एन्जॉय करू शकता. सो अशा प्रकारे मी हा पूर्ण सेटअप रेडी करून ठेवला होता. तुम्ही बघू शकता याच्यातले काही आंबे खराब पण झालेत. ते आंबे मी बाजूला ठेवले म्हणजे मी ते फेकून देणार नव्हती. त्यातले साईडचा भाग जो आहे तो मी काढून खाणार होती आणि बाकीचा आंबा फेकून देणार होती. कारण जसं मी तुम्हाला सांगितलंय, हा आंबा आहे माझ्या गावचा, त्यामुळे इमोशनली मी या आंब्याशी जास्त कनेक्टेड आहे. सो मी कुठलाही याचा पार्ट वेस्ट करणार नाही, खराब झालेला सोडून. सो आय एम रेडी फॉर दिस स्ट्रेस बस्टर ॲक्टिव्हिटी. अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवायची विसरली, ती म्हणजे हे झिपलॉक पाउचेस. सो असे हे एक एक झिपलॉक पाउच जे आहेत त्याच्यामध्ये मी पल्प पोर्शनमध्ये स्टोअर करते आणि एक पाउच जेव्हा वापरायचं असेल तेव्हा पूर्ण एक पाउच वापरते. म्हणजे जर बल्कमध्ये तुम्ही आमरस स्टोअर केला आणि सारखा पल्प डीप फ्रीज केलात तर तो लवकर खराब होऊ शकतो. असे मी एकामागोमाग एक आंबे कापायला सुरुवात केली होती. आणि हो, आंबे कापताना नीट चेक करा, कारण कधी कधी त्याच्यामध्ये कीड पण असू शकते. आता हे तर कोणाला सांगायची गरज नाही, तरी पण मी आपली सांगते. सो आंबा जो आहे तो मी स्टोअर करताना कधीच पल्प करून स्टोअर करत नाही, असे बारीक बारीक चंक्स करते आणि ते चंक्स सकटच मी आंबा स्टोअर करते. शेवटी पल्प करा किंवा चंक्स करा, सगळं पोटातच जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे आंब्याचा पल्प काढा आणि स्टोअर करा. सो हे बघा, मी हे असं एकदम ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवतात तसे कापले होते आंबे. आणि यातले ना शूट करताना मी खूप खाल्ले पण होते, ते मी शूट नाही केले. तुम्ही काही व्हिडिओज असे पण बघितले असतील ज्यामध्ये शुगर टाकून पल्प स्टोअर केला जातो, कारण शुगर इज अ गुड सोर्स ऑफ प्रिझर्वेटिव्ह. पण मी कधीच शुगर टाकून आत्तापर्यंत स्टोअर केलेला नाही आहे. आणि बिलीव्ह मी, विदाऊट शुगर पण हा आंबा तसाच दीर्घकाळ टिकू शकतो. ही पद्धत ना माझ्या एका गुजराती मैत्रिणीने मला सांगितली होती. तिची आई हा आंबा असा स्टोअर करायची आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण एवढं हेल्दी पद्धतीने आपण हा आंबा स्टोअर करू शकतो विदाऊट शुगर. सो अशा प्रकारे मी सर्व आंब्याचा पल्प काढून घेतला होता. माझं मिशन झालंय कंप्लीट. असे माझे सगळे पाउचेस रेडी आहेत, जे मी डीप फ्रीज करून ठेवलेत. तुम्हीही यावर्षी असाच आंबा स्टोअर करून ठेवा आणि ऑफ सीझन एन्जॉय करा. अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी मला फॉलो, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय.